देवाहून भारी देव उमंग काल मी घेऊ त्या तुझ्याच नाव उमंग काल मी घेऊ त्या तुझ्याच नाव ओ बाई भीम महा। त्यावेळेसची परिस्थिती फार वेगळी होती, तो काळ फार वेगळा होता। उकिरड्यावरचं खावं लागत होतं आणि महार गावच्या बाहेर अशी अवस्था होती। आपल्या काही गत नव्हती दोस्त, आपली काही गत नव्हती। महाराष्ट्रात तू जा दूर हो, आमची सावली जी आहे त्यांच्या अंगावर पडत होती तर बामन 10 वेळा आंघोळ करत होता। त्या काळची परिस्थिती फार वेगळी होती। तोंडाले होता घडान दादा, पायाले होता फळा। तोंडाले होता घडान दादा, पायाले होता फळा। हो बाई वेशीच्या बाहेर आमचं गाव, हो बाई वेशीच्या बाहेर आमचं गाव। ओ मंग काल मी ओ दादा, हो बाई, ओ ताई, ओ नंदाताई, ओ छायाताई, ओ मंग काल मी घेऊ त्या तुझ्याच नाव, ओ मंग काल मी घेऊ त्या तुझ्याच नाव। ओ बाई भीम महा देवाहून भारी देव, ओ दादा भीम महा, ओ बाई भीम महा देवाहून भारी देव। ओ मंग काल मी घेऊ त्या तुझ्याच नाव, ओ मंग काल मी घेऊ त्या तुझ्याच नाव। जय भीम जय संविधान। मेजॉरिटी दिख रही है, ऑडियंस बहुत है, इसलिए ऑडियंस के लिए कि खुशबू का कोई मोल नहीं होता, खुशबू का कोई मोल नहीं होता, रिश्तों का कोई तोल नहीं होता। खुशबू का कोई मोल नहीं होता, रिश्तों का कोई तोल नहीं होता। लोग तो मिल जाते हैं रास्ते पर, लोग तो मिल जाते हैं रास्ते पर, लेकिन हर कोई आपकी तरह अनमोल नहीं होता। अब मेरे भी बाबा अगर नहीं होते तो हम कहाँ होते? तो भी बाबा के ऊपर में मेरी ये कविता रहेगी। हमें घर तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता। किनारे पे आके भी कश्ती डूबोती, अगर तुम न होते, अगर तुम न होते मेरे भीम बाबा, अगर तुम न होते तो दुनिया में हम किसी काबिल न होते। मेरे भीम बाबा अगर तुम न होते तो दुनिया में हम किसी काबिल न होते। खुद को जला के किया ते म्हणे उमरेड रोडला वृद्धाश्रम आहे, त्या ठिकाणी मी नेहमी त्या काळी एके वेळी योगा टीचर होती, आता भोगा टीचर आहे। दोन्ही पायाचे ऑपरेशन झालेले आहे, तरी कोऑपरेशन करतात आहे। तेव्हा आता मी तुमच्या समोर मला त्यावेळेस महिला भूषण पुरस्कार दिला होता आणि माझा जन्मदिवस मनवला होता। त्यावेळेस देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस यंग होते, त्यावेळेस चिटणवीस, राजाभाऊ चिटणवीस, बरे असे आमदार पण होते। त्यावेळेस त्यांनी म्हटलं, मॅडम आपको दिया गया पुरस्कार और आपका मनाया गया जन्मदिन, क्या इस उपलक्ष्य में आप कुछ कहेंगे? भी म्हटलं क्या आप सहेंगे? क्योंकि मेरे बारे में जब कहना पड़ेगा तो मराठी में कहना पड़ेगा, इसलिए मैंने कहा आपको सहना पड़ेगा। फिर भी
आलं. लग्नाला माझ्या काल काल आली होती ना, लग्नाचा दिवस होता दुसरा, आता फिरती वरातीच्या दिवशी तरी आली माझी काठी, तरी ठेवली मी माझी अशी स्वस्त काठी, कारण तुम्हाला सर्व लोकांची शुभेच्छा आहे माझ्या पाठी. असाच होत राहू दे आपल्या भेटी गाठी, तशी आज होईल भेट बाजार हाटी. मी राहते नाग नदीच्या काठी, माझ्या शेजारी राहतो नावाचा राठी, माझ्या हातात आहे विषयाचा धम्म काठी. मी रोजच सकाळी ते जनतेच्या सेवेसाठी, बरं पुरे करते नाही तर माझं हृदय ताठी, कारण अशी आहे माझी माठी, नाही तर म्हणा काय मॅडम आमचं दिमाग साठी, तरी आली आहे साठी. सर्वांना जय हिंद, जय जवान, जय किसान, जय संविधान, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद. थँक्यू. आता हा हॉल बघून मला हे आठवलं, ज्यावेळेस आपण झोपड्यांमध्ये राहतो ना, दारा अंधार बुटके बुटके असं वाकून चालायचं. वाकायचं म्हणजे वाकून चला, काठमाना नका चालू, असं ते दाराचं लक्षण होतं बरं का. आणि आता बघा काय मोठा आमचे हॉल, आम्ही एकदम बेहॉल झालेला आहोत. तर त्यावरूनच मला एक म्हणजे गायकवाडाची कविता आहे, पण पहिलं वाक्य आहे, दुसरं वाक्य माझं आहे. भारत हा गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे, भारत हा गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे, माझा देश महान आहे. अर्धेच लोक अशी राहतात, बाकी सर्व छान आहे. माझा देश महान आहे, माझा देश महान आहे. कुत्रे खातात पाव बिस्किटे, माणसाला मात्र शिळेच गुटके. ही भारताची शान आहे, बाकी सर्व छान आहे. माझा देश महान आहे, माझा देश महान आहे. येथे कुत्र्यांना मान आहे, बसाया मारुती ध्यान आहे, माणसाचं अनवाणी करतात, बाकी सर्व छान आहे. माझा देश महान आहे, माझा देश महान आहे. येथे कुत्र्यांना झोपाया गादी, साबण स्नान आहे, माणसाची मात्र गटारावर बसली, बाकी सर्व छान आहे. माझा देश महान आहे, माझा देश महान आहे, बाकी सर्व छान आहे. मी मात्र देशापेक्षा लहान आहे, माझ्या पायात मात्र वाहन आहे. माझा देश महान आहे, माझा देश महान आहे. नीतरुडीची ती प्रथा होती, नीतरुडीची ती प्रथा होती, महिला जायची सती, महिला जायची सती. बुद्ध फुले आंबेडकरांची कृपा ती, महिला झाली राष्ट्रपती, महिला झाली सभापती, मुख्यमंत्री झाली मायावती, आणि या स्टेजवर सर्वांसमक्ष बोलण्यास सक्षम झाली प्रभावती. जय हिंद. एक 10-15 मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम सुरू होईलच. तर आज रमाईवर आपल्याला बोलायचं आहे. उपस्थिती आज माया उनके इथे आलेल्या आहेत, त्या पण आयोजक समितीमध्ये आहेत. लगातार वो 3 दिन से 4 दिन से हमारे साथ में काम कर रहे हैं, वो भी बहुत थके हैं, फिर भी आज पूरी एनर्जी के साथ यहाँ पे आए हैं, क्योंकि माता रमाई की स्मृति दिन है. साड़ी पे हाथी है. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. आज रमाईची 90वी स्मृती दिवस आहे. आजचा मला रमाईवर त्या दिवसाची आठवण करून द्यायची आहे. आज 90 दिवसापूर्वी जी रमाई बाबासाहेबांना काय बोलायची इच्छा होती, पण ती बोलू शकत नव्हती. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. ती बाबासाहेबाला काही सांगायची तिची इच्छा होती, पण ती बोलू शकत नव्हती. अशी ही माझी रमाई बाबासाहेबाला म्हणतो, बोलत होती रमाई मनाला, बोलत होती रमाई मनाला, सोडून जाते साहेब तुम्हाला, सोडून जाते साहेब तुम्हाला, बोलत होती रमाई मनाला, बोलत होती रमाई मनाला, बोलत होती रमाई मनाला, सोडून जाते साहेब तुम्हाला, सोडून जाते साहेब तुम्हाला, बोलण्याची शक्ती गेली. यानंतर मनीषाताई साखरे या इथे बोलतील. मी स्वतःच बोलवत आहे, शोधत आहे, बघत आहे कोणाला बोलायचं, आणि जे स्वतःहून आले त्यांचं स्वागत आहे. जोपर्यंत आपला कार्यक्रम
ताई, सर्वांना नमोबुद्धाय, जय भीम. माता रमाईबद्दल तुम्ही त्या नावांची यादी मला द्याल. नावं एका कागदावर द्या. हे जे आता जे आणि त्या बोलवून त्याग राहिले, मूर्ती बोलवून म्हणून राहिले त्यांनी त्यांचे जे त्याग केले त्याची आठवण आपण सर्व महिला सर्वच करायला हवं. सर्वांच्या संसारामध्ये त्यागाला अतिशय महत्त्व असतं. त्याच्याशिवाय संसाराचं गाड आहे चालत. फोटो साहेब कोणाचेच नाव नाही, वेळ असते. पण फोटो खूपच सुंदर आहे. तर बाबासाहेबांनी जे काही केलं आपल्यासाठी ते बहुतेक शक्य झालं नसतं है ना. त्यांच्या त्यागामुळे, त्यांच्या काय म्हणू मी सपोर्टमुळे ना बाबासाहेबांनी इतकं सर्व एक रक्ताचा थेंबही न वाहता त्यांनी जी क्रांती घडवून आणली ती जगामध्ये कोणीही केलेली नाही. अशी क्रांती पाण्यात आग लावली बाबासाहेबांनी. आणि जे आपल्याला सर्वांना आज इतकं मान सन्मानाचं ठिकाण आपल्याला उपलब्ध करून दिलं त्याच्याबद्दल रमाईचं आपण खरंच धन्यवाद मानायलाच हवं है ना. तर रमाईबद्दल फक्त 2 शब्द मी सांगते की त्या काळामध्ये पैसा न लावता पैसा लावण्यासाठी भीमाला रमाईने त्या काळामध्ये गौऱ्या थापल्या, कित्येक गौऱ्या थापल्या. फाटक्या लुगड्यांमध्ये नांदली रमाई, तेव्हा आता शालूत नटल्या आजच्या ह्या नवऱ्या. भीमाईने पैसा जोडण्यासाठी थापल्या कित्येक गौऱ्या, तेव्हा आज शालूमध्ये नटल्या ह्या इतक्या नवऱ्या है ना. त्यांच्यामुळेच आज आपण शालू आणि कधी नटणं ठरलं. धन्यवाद छायाताई. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे रमाईचा फोटो आहे. सामाजिक क्रांतीचे प्रेरणे महात्मा ज्योतिबा फुले. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व आणून राहिले. हे मूलतत्व बुद्धाच्या तत्वज्ञानातून घेऊन भारतीय घटनेमध्ये समाविष्ट करून भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या आद्यशिक्षिका त्याच्या समोर हो आणि डॉक्टर सेंटर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून नेहमी सहकार्य करीत असणाऱ्या मातोश्री रमाबाई आंबेडकर फोटो दिसला. आज या ठिकाणी आपण त्यांना मी माझ्याकडून अत्यंत दुःखाने आदरांजली वाहत आहे. आणि या ठिकाणी उपस्थित प्रज्ञावंत कार्यकर्ता ह्या सर्वांना मी जय भीम करते. सर्वांनी गाण्याच्या माध्यमातून आपल्या विचाराच्या माध्यमातून रमाईच्या जीवन कार्यावरती प्रकाश टाकलेला आहे. खरं म्हटलं तर थोडंसं मी बोलून घेते. ह्या महाराष्ट्रामध्ये 3 रमाई होत्या. एक पंडिता रमाई आणि रानडे रमाई आणि आपल्या रमाई आंबेडकर. तर सर्वात मोलाचं आणि महत्वाचं कार्य करणाऱ्या आपल्या रमाबाई आंबेडकर. मी एका पुस्तकाचं वाचन केलं असतं. त्या पुस्तकामध्ये वाचन करत असताना असं आढळून आलं की रमाईच्या पुस्तकांमध्ये की त्यावेळेस रमाईची जयंती आणि स्मृती दिवस आपण साजरा करीत असताना यशोधरेच्या जीवनावरती सुद्धा प्रकाश टाकलेला होता. ज्याप्रमाणे तथागत गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये यशोधरेला महत्व होतं, असं अनमोल महत्व होतं, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये रमाईला सुद्धा तेवढंच महत्व होतं.
महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांनी सम्यक समुद्र प्राप्त करण्याकरिता अंधाराकडून प्रकाशाची वाटचाल करीत असताना तथागत गौतम बुद्धांनी त्याग केला. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलिताच्या उद्धाराकरिता, अस्पृश्यांच्या उद्धाराकरिता कार्य केलं. जसं यशोधरा महालात राहत होती, परंतु तिला उनको कोटि कोटि नमन करती हूँ. मैं पहले तो इनके प्रश्न का मैं उत्तर दूंगी. इन्होंने कहा कि बाबा साहब ने ब्राह्मण की लड़की से ही क्यों शादी किया, तो मैं उत्तर देती हूँ उसका. उस समय ऐसी परिस्थिति थी कि बाबा साहब शुगर पेशेंट थे और बाबा साहब को इंसुलिन लगाना पड़ता था. और वो बाबा साहब के ट्रीटमेंट डॉक्टर मालवणकर थे, उनके पास में चल रही थी. और ये डॉक्टर मालवण की तरफ नर्स थे उस समय. तो डॉक्टर ने उनको कहा कि तुम्हें यदि जीवित रहना है और समाज के लिए कार्य करना है तो तुम्हें एक लेडीज की जरूरत है, वो जो तुम्हारी रात दिन सेवा कर सके. तो बाबा साहब ने कहा कि यानी बहुत सोचे बाबा साहब की नहीं, मैं ऐसा नहीं ये करता करके. लेकिन डॉक्टर ने कहा कि जीवन या मृत्यु दोनों में से एक तुम सिलेक्ट करके तुम्हें क्या करना है. यदि तुम्हें जीवित रहना है तो तुमको शादी करना पड़ेगा. और ये इनको यानी पूरी बात की जानकारी है. ये तुम्हें सवेरे शाम इंजेक्शन की जरूरत पड़ती है, इसीलिए डॉक्टर बाबा साहब ने मजबूरी में शादी की है. ये इसका उत्तर है. उस उम्र में बाबा साहब को बच्चे पैदा करना नहीं था, एंजॉय करना नहीं था. उस समय बाबा साहब ने जो शादी किया वो हमारे समाज के लोग हमारे समाज के लिए क्या है. बाबा साहब ने सोचा कि मैं जीवित रहूंगा तो मेरे समाज के लिए कार्य करूंगा मैं. और बाबा साहब जीवित नहीं रहते तो कैसे कार्य करते, कैसे संविधान लिखते थे. बाबा साहब को हमारे समाज के लिए काम करना था, इसलिए बाबा साहब ने शादी किया. बाबा साहब को शौक नहीं था शादी करने का. डॉक्टर ने उनके सामने बात रखी कि तुमको शादी करना है या मृत्यु चाहिए, दोनों में से एक बात सिलेक्ट करो. इसलिए बाबा साहब को शादी करना पड़ा. ठीक है, ठीक है, धन्यवाद. समझ में आया? ठीक 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 है. और एक बात बोलना चाहूंगी. कोणीही टाळ्या वाजवायचं नाही. टाळ्या वाजवायची आज गरज नाही आहे. गरज टाळ्या वाजवायची नाही आहे आपल्याला. आज टाळ्या वाजवण्याची गरज नहीं है. कोणी चांगलं बोलेल छोटी सी बात मैं बताना चाहूंगी, त्याच्यात आप टाळ्या लोगों को वाजवायला एक छोटी नको. सी बात बताना चाहूंगी. बाबा साहब लंदन से वापस आए, बाबा साहब का स्वागत का कार्यक्रम था. ये बात रमाई को पता चली तो रमाई को लगा कि मुझे भी बाबा साहब के स्वागत समारोह में जाना चाहिए. तो रमाई ने बक्सा खोला और साड़ी पहनने के लिए निकाला तो वो साड़ी में बहुत सारे छेद थे. तो रमाई ने सोचा कि मैं अभी क्या करूं, मुझे तो स्वागत समारोह में देखने जाना है बाबा साहब का, लेकिन मेरे पास में तो अच्छी साड़ी भी नहीं है. तो उन्होंने शाहू महाराज ने दिया हुआ बेटा उसको साड़ी के समान लपेट के वो बाबा साहब का स्वागत में समारोह में गई और दूर से पेड़ के पीछे खड़े होकर वो बाबा साहब का स्वागत समारोह का कार्यक्रम देखने लगी. लेकिन बाबा साहब की नजर उस रमाई पे पड़ी और वो बाबा साहब उस रमाई के पास में गए और उसके आंखों से रमाई के आंखों से आंसू गिर रहे थे कि मैं, और वो आंसू बाबा साहब के बूट पे गिरे तो बाबा साहब कहते हैं कि रमाई मैं बहुत अभागा हूँ कि मैं तुम्हें एक साड़ी भी नहीं दे सका. तो रमाई कहती है साहेब ऐसा मत बोलिए, ऐसी थी हमारी रमाई. पता है आप लोगों को रमाई ने कितना त्याग किया. आज हम अच्छा कपड़ा पहन रहे हैं, अच्छा खा रहे हैं, बड़े बड़े बंगलों में रह रहे हैं, बड़े बड़े मोबाइल यूज कर रहे हैं, अच्छा सोना पहन के घूम रहे हैं. किसकी देन है? रमाई की देन है. रमाई यदि त्याग नहीं करती, बाबा साहब लंदन नहीं जाते, बाबा साहब इतना कार्य नहीं करते, बाबा साहब संविधान नहीं लिखते तो आज हमारी अवस्था क्या होती थी, ये सोचने की जरूरत है. मैं इतना बोलती नहीं हूँ, मुझे भाषणबाजी करना नहीं है, लेकिन उनके प्रश्न का मुझे उत्तर देना था. जो बोलते हैं ना कि ब्राह्मण की लड़की से ही क्यों शादी की है, इसलिए मुझे बोलने की जरूरत पड़ी. मुझे भाषण नहीं करना है, मुझे कार्य करना है. बाबा साहब ने कहा था पढ़ो, संगठित रहो, संघर्ष करो. हमारे लोग पढ़ तो गए हैं लेकिन संगठित कहाँ है? कितने विभागों में पढ़े हुए, कितने संगठनाएं बनाई है, छोटी छोटी संगठनाएं बनाई है. तो काय के लिए संघर्ष करते हैं? सिर्फ मान के लिए कि मुझे पद चाहिए.
पक्के लिए। कौन से आप बाबा साहब की मूवमेंट को आगे लेके जा रहे हैं? हम बिल्कुल भी नहीं लेके जा रहे हैं। सिर्फ फोटो सेशन के लिए लड़ते हैं कि नहीं मैं सामने रहूंगी, मैं फोटो निकालूंगी, मैं ये करूंगी वो करूंगी। काम कितना कर रहे हो तुम लोग? ऐसे ऐसे लोग। और मैं ये भी चाहूंगी जिन्होंने कभी बोला नहीं है वो लोग भी आ सकते हैं, बोल सकते हैं। अपने पास में आज समय है और रमाई के लिए अपने विचार रख सकते हैं। ऐसे बोलते हैं ना, गरीबी जरी त्या संसारात होती, भीमाची रमाची भीमाला तरी साथ होती। सुधा ताई के लिए तालियां हो जानी चाहिए। रमाची भीमाला तरी साथ होती, गरीबी जरी त्या संसारात होती, भीमाची रमाला तरी साथ होती। ही जोडीच अवर्णनीय आहे। आम्हा दुरावली मायेची सावली, आम्हा दुरावली मायेची सावली, निर्वाण पावली आमची रमाई माऊली, निर्वाण पावली आमची रमाई माऊली। जोडणी दोन्ही हात रमाईच्या ऋणाची जाण ठेवून अंत करणार, जोडणी दोन्ही हात रमाईच्या ऋणाची जाण ठेवून अंत करणार। वाहिते श्रद्धांजली त्या मातेला अल्पशा शब्दात, वाहिते श्रद्धांजली त्या मातेला अल्पशा शब्दात। माता रमाईच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करते। आणि आज आपण या सभागृहामध्ये एकत्रित झालेलो आहोत। 3 दिवसाच्या सततच्या कार्यक्रमानंतर 4था दिवस जो तो रमाईच्या स्मृती दिनानिमित्ताने अतिशय खेदाने म्हणावंसं वाटते। आपल्या समोर सर्वांनी विविध प्रश्नांचा भडीमार केला। कोणी म्हणतं रमाई नंतर बाबासाहेबांनी ब्राह्मणाच्या मुलीशी लग्न का केला? अजूनही आमचे लोक भ्रमात आहेत, भ्रमात जगत आहेत। रमाईला जाऊन 90 वर्ष झाले। आमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती मरण पावला तर 2 वर्ष किंवा 5 वर्ष आठवण राहते, त्यानंतर सगळे विसरूनच जातात। पण 90 वर्षानंतर सुद्धा आम्ही रमाईची आठवण काढतो। हे तर का? रमाईचं त्याग, रमाईची सहनशीलता, रमाईचं बलिदान आणि रमाईने केलेला त्याग हे सर्व आठवून रमाईच्या स्मृतीस खरंच विनम्र अभिवादन करावंसं वाटते। इथे उपस्थित झालेला एका 10-15 मिनिटांमध्ये संपूर्ण त्यांचं आयुष्य डोळ्यापुढे ठेवलं। अतिशय छान होतं। भीम शिक्षण घेण्या दूर देशी जाता, तेच रिपीट करणे ऐकायला थोडंसं कठीण जातं। म्हणून मी थोडंच ते वाला बदलून टाकायला पाहिजे, ते मग चांगलं राहते। ते मागचं जवळ घ्यायचं म्हणजे हे चांगलं झालं। दुःखाशय जीवनाच्या बनली महापुरुषाची सावली, संघर्ष सारे झेलत, संघर्ष सारे हसत झेलणारी ती रमाई माऊली। पुन्हा एकदा, दुःखाक्षयात जीवनाच्या बनली महापुरुषाची सावली, संघर्ष सारे हसत झेलणारी ती रमाई माऊली। रमाईबद्दल बोलताना अक्षरशः डोळेच भरून येतात। त्या मूर्ती आहेत त्या काय बोलावं, त्यांचं जरी नाव घेतलं तरी त्यांची पूर्ण हिस्ट्री समोर येते की काय काय त्यांनी केलेलं आहे। ते म्हणतात ते झालं मी माझ्या दिसू द्या आम्हाला विश्वर आहे। मी एक नाही दुसरं हे सांगेल की माझ्या आईमध्ये मला रमाई दिसते, माझ्या बाबामध्ये मला आंबेडकर दिसतात। कारण माझी आई जेव्हा त्यांचं लग्न
त्यावेळेला आई 15 वर्षाची आणि बाबा किती 20-25 वर्षाचे असतील. फुल्यांचा आदर्श ठेवून बाबांनी तिला शाळेत पाठवलं. नॉर्मल स्कूल मधून तिने आपली शिक्षिकेची ट्रेनिंग घेतली आणि शिक्षिका बनली. त्याच्यानंतर आमची 7-8 भावंड, सगळ्यांना शिक्षित बनवायचं. मग सगळे आणि आपली पोडियम इकडे पाहिजे मुलीकडे. त्याच्यामुळे करतील ते. माझी आई जेव्हा शाळेत जायची तेव्हा पायात चपला पण नसायच्या, ब्लाऊज फाटलेलं असायचं. अनमानी पायाने ती शाळेत जायची आणि तरीही मुलींना ती शिकवून तिने बेटा हारायचं नाही, आपल्याला शिकायचंय, आपल्याला पुढे काहीतरी मोठं व्हायचंय म्हणून तिने 7ही मुलींना शिकवलं आणि त्या सगळ्या मोठ्या पदावर गेल्या. माझा भाऊ त्याला पण शिकवलं, तो आज हायकोर्टामध्ये जज आहे. तर हे एवढे हाल अपेक्षा सहन करून तिने आम्हा सगळ्यांना शिक्षित केलं. म्हणून मला रमाईची सावली दिसते तिच्यात, बाबामध्ये पण, कारण त्यांनी पण भरपूर साथ दिली तिला. शाळेमध्ये शिक्षक होते ते पण आणि आम्हा सगळ्यांना शिक्षित केलं. म्हणून मला रमाईची एकदम फोटो बघितला की असं वाटतं की आपली आई आहे असं वाटतं मला. एवढे बोलून मी थोडस थांबते कारण भरून येत आहे. एकदम बोलताना एकदम आपण साधं नाव जरी घेतलं तरी भरून येतं. म्हणून मी एवढंच बोलेल आणि इथेच मी थांबते. थँक्यू. कधी प्रदर्शनीमध्ये बसले होते ना, माहित नाही, मी आता पाहिलं त्यांना. बोलले की काय नाही तर मला माहीतच नाही ना. हो असं बोलले तुम्ही, त्याचं नाही बोलले. अरे पण ओळखलंच नसेल आता दादाराव. आता ओळखलं मी, ओळखलंच नसेल. जयवीन घेतला पण तुम्ही घेतला, मी घेतलं ते मला माहीतच नसेल ना. आहे म्हणून त्यांनी घ्यायला काय अडचण होती, त्याचं लक्ष होतं माझं. नागपुरातल्या रमाई यांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात घेतला. माझ्याकडे अच्छा, हे सगळे हिरे माझ्याकडे. आमच्या रमाईचा फोन जेवण नाही केलं ना, डायबेटिक पेशंट रमाईला. आमच्या रमाई सगळ्यात त्या रमाई आहेत आणि प्रत्येकाच्या जीवनाचा एक सिनेमा आहे प्रत्येकाच्या जीवनातला. आणि त्याला किती वेळ लागेल पण आपल्या रमाई 4 लेकरांचं दफन करून आपल्याला इथपर्यंत आणलं, ते फार महान आहे. आणि प्रत्येक बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी हा आणि प्रत्येक महिला यांचा त्यागही खूप आहे. आणि ज्या वसतिगृहाचं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रमाईने हातातल्या बांगड्या गहाण ठेवून त्या मुलांना जेवू घातलं. कोण आहे, कोणी आहे का त्या वसतिगृहाला भेट देणार आहे हॉलमध्ये? नाही. एक दिवस माझी मीटिंग होती हुबळीला. 150 पूर्ण भारतातले लोक होते. ते मीटिंग संपल्यानंतर मी एकटा त्या वसतिगृहाला व्हिजिट करायचं ठरवलं. मला माहित होतं, पुस्तकात वाचलं होतं की ते वसतिगृह धारवाडला आहे. मी तिथून हुबळी पासून 50 किलोमीटर अंतरावर कर्नाटकामध्ये आहे. तिथे गेलो. तिथं जो गेल्यानंतर तिथं जो डायरेक्टर होता तो माझ्या ओळखीचा होता. त्यांनी आम्हाला बसवलं,
चर्चा केली आणि तो प्रसंग असा होता, हे जे वराणे आहेत ना, मी औरंगाबादला शिकलो बाबासाहेब आंबेडकरांच्या कॉलेजमध्ये, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे वराणे होते. त्या रमाईची तब्येत खराब होती खूप. त्यावेळेस बाबासाहेबांनी त्या वराणीने म्हटलं की मी रमाईंना तिथं काहीतरी हवा पालट व्हायला पाहिजे, म्हणून मी तिथे त्या वसतिगृहात घेऊन जातो. बाबासाहेबांनी ते त्यांची मागणी मान्य केली आणि रमाई त्या वसतिगृहात गेली. आणि त्या वसतिगृहात, त्यावेळचं वसतिगृह किती 100 वर्षाच्या पूर्वीचं आताचे वसतिगृह आणि त्यावेळेसचं वसतिगृह फार भयानक परिस्थिती आहे. ज्यावेळेस मी तिथं व्हिजिट दिली, मला खूपच धन्यता वाटली. त्या वसतिगृहात जाऊन त्या डायरेक्टरनी त्याच्या केबिन मध्ये बसवलं, चर्चा झाली. वानखडे म्हणे तुम्ही आला, फार फार धन्यवाद. माझे जुने मित्र, बँकेचेच मित्र होते ते. आज नंतर मी त्या वसतिगृहाला, त्या शाळेला पूर्ण व्हिजिट केली आणि म्हणे ज्या रमाईनं वसतिगृहात आपल्या भाड्या गहाण ठेवून पोरांना जीव घातलं, ते सगळं पूर्ण वसतिगृह मला दाखवलं, जेवण दिलं. हे जेवण म्हणे हे रमाईचं. तर किती मोठा त्याग होता त्या रमाईचा. आणि ते जे धारवाड आहे ते याच्याकरताही एक प्रसिद्ध आहे. हे तर रमाईचं वसतिगृहात बांगड्या विकून त्यांनी मुलांना जेव घातलं. त्याच्याही पेक्षा एक अत्यंत महत्वाची बिलकुल एक कहाणी आहे तिथे. त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये आपल्याला दुसऱ्यांच्या शाळेमध्ये प्रवेश नव्हता. शाळेमध्ये प्रवेश नसल्यामुळे मग तिथचा जो एक महार माणूस होता, त्यावेळेच्या काळात त्याला त्याच्या मुलाला ऍडमिशन मिळावी म्हणून त्या शाळेची केस त्या माणसांनी लंडन पर्यंत पोहोचवली. त्या एलिझाबेथ राणीनं ते परमिशन दिली आणि त्या मुलाला ऍडमिशन दिली. त्या डायरेक्टरने मला सांगितलं, अरे म्हटलं बा त्याला पत्ता काढा. साहेब म्हणे खूप प्रयत्न केला मी त्या माणसाचा शोध घेण्याकरता, की त्याने इतकं म्हटलं फार मोठं क्रांतिकारी पाऊल आहे ना. त्यावेळेच्या कॉलेज आपण तहसील ऑफिसमध्ये कोर्टात जाऊ शकत नाही, तिथं त्या लंडन मध्ये केस तिथपर्यंत नेली आणि आपल्या मुलाला प्रवेश मिळवून दिला. हा किती भयानक. असं आज सगळेच जे इथं महिला उपासिका आहेत, मी यांचं अभिनंदन करतो. आणि आपण आदरांजली काय केवळ आपला कार्यक्रम करायचा म्हणून नाही, आपण रमाईचं आचरण कसं करतो ते महत्वाचं. बाबासाहेबांचा रथ जर पुढे न्यायचा असेल तर रमाईनं जे आचरण केलं, जे सहन केलं, आणि आपल्याला काय करायचं आहे, औषधाविना रमाईच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पण करते. बोलण्याची तयारी नव्हती, परंतु छायाचा आग्रह होता तर 2 शब्द आपल्या समोर ठेवते आहे. 4 ओळी त्यांना समर्पित करते. छाया इतकं सुंदर तर नाही गाता येणार. गरीबी जरी त्या संसारात होती, गरीबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला तरी साथ होती, रमाची भीमाला तरी साथ होती. भीमराव होते दिव्याच्या समान, यांचं झाल्यावर एक जवळ करायचं म्हणजे याच्यावर किंवा मग एकदम
भर आई, रमाई 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 रमाई। दुखों में डूबा था ये जीना हमारा, कोई नहीं था यहाँ पालनहारा। दुख में डूबा था ये जीना हमारा, कोई नहीं था यहाँ पालनहारा। भीम बने बा